महाभारताचा आहे ना रामायणाचा ना वेदांताचा आहे, ते मान्यच आहे, पण ती धन्यता नाही, पण ती इति कर्तव्यता नाही. पूजा करणं म्हणजे धन्यता नाहीये, पूजेचं फल मिळणं ही धन्यता आहे. लक्षात घ्या, पूजा करण्यामध्ये कृती आहे. देवाला अक्षता वाहा, तामणं घ्या, अभिषेक करा, फुलं वाहा, गंध लावा, फुलं वाहा, अमुक करा, ते वस्त्र घ्या, धूप दीप दाखवा, नैवेद्य दाखवा, आरती करा, दर्शन घ्या, या कृती झाली सगळी ही. पण हे सगळं केल्यानंतर देवाचं जे प्रसन्न दर्शन आहे ना, आनंद तिथे आहे. पुजूनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, ह्यानंबर यांनी चिंतन केलं. देव बघायचा असेल तर देवाची पूजा करून देव बघावा. शेताचा आनंद घ्यायचा असेल तर पेरणी झाल्यानंतर, पिकं वर आल्यानंतर शेताचा आनंद मिळतो. पेरणी झाली नाही, काही नाही, नुसतं काळी जमीन आहे, काय त्याच्यात आनंद आहे? पेरोनी शेता जाईचे, पुजोनी देव पाहिजे. कर्म करण्याबद्दल कुणाचाच विरोध नाहीये, पण कर्म ही जीवनाची धन्यता नाही, अंतिम गंतव्य कर्म हे नाही. माणसाला नोकरी लागली की आनंद होतो. मी एक साधा विचार आपल्या समोर ठेवतो, आपल्या जीवनातला. गीता ही अर्जुनाला मार्गदर्शन करणारी नाही, ही तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करणारी आहे. स्पष्ट. अर्जुन तर होईल मुक्त, झालेलाही आहे. आपल्या जीवनातला विचार सामान्यत्वानं सांगतो. मला सांगा, एखादा मनुष्य नोकरीला लागतो, सरकारी नोकरी असेल, काही असेल, नोकरीला लागला, आनंद होतो की नाही? पेढे वाटतो की नाही? चार लोकांना सांगतो की नाही, नोकरी लागली, नोकरी लागली, नोकरी लागली. आई वडीलही सांगतात, मुलाला नोकरी लागली बरं, नोकरी लागली बरं, म्हणजे आता स्थळ आणू द्या, येऊ द्या स्थळ. आता सुरू झाली नोकरी. सकाळी उठायचं, स्नान वगैरे करायचं, नोकरीला जायचं, संध्याकाळी थकून यायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा उठायचं, नोकरीला जायचं, संध्याकाळी थकून यायचं, सगळं सुरू होतं. 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष माणसाचं ते रुटीन असतं. 50 वर्ष झाली नोकरीला, अमुक झालं, तमुक झालं, बढती मिळाली, आनंद वाटतो की नाही? वाटतो. पण याचा कंटाळा येतो की नाही, हा माझा प्रश्न आहे. कंटाळा येतो की नाही? येतो. काय हो, तेच 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 तेच, सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, कंटाळाला तेच चेहरे रोज बघायचे, रोज त्या साहेबाच्या शिव्या खायच्या, रोज असं रोज तसं, घरी आले की किरकिर, बाहेर गेलं की किरकिर, नको वाटायला लागलं. आम्हाला भेटतात लोक पंढरपूरला येऊन, कंटाळून आलेले असतात. मुंबई सारख्या शहरामध्ये नोकरी करायची, लांब जायचं, त्या लोकलनी ती गर्दी, कंटाळते, वैतागलेले असतात. येऊन आम्हाला सांगतात, महाराज नको वाटायला लागल्यात, असं वाटायला लागलंय, हे सगळं सोडावून कुठंतरी लांब निघून जावं. मग आम्ही विचारतो, आता वारी झाल्यावर कुठं जायचंय? घरीच जायचं. मग कशाला म्हणायला आला मला लांब निघून जायचं आणि कंटाळा आला याचं? करायचं ते तेच करतात ना. नोकरी लागल्याचा आनंद आहे ना, आहे ना. पगार मिळतो म्हणून आनंद आहे ना, आहे ना. आणि मग ही नोकरी करता 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 इतकं ते अंगवळणी पडतं की हळूहळू त्याचा कंटाळा यायला लागतो. त्याच्यातून निष्पन्न होणाऱ्या फलाबद्दल फारशी आत्मीयता राहत नाही, नाविन्य राहत नाही, नाविन्य राहत नाही त्याचं काही. आणि मग एकदा 50 वर्ष उलटून गेली की मग तो आता सांगा, काही नाही, आता 2च वर्ष राहिली, काही नाही, आता 1च वर्ष झालं, 6 महिन्यात रिटायर. आणि मग रिटायर होऊन आला की घरी बस मोकळा झालो. नोकरी लागल्याचा आनंद आहे का नेमकं रिटायर झाल्याचा आनंद आहे? मला सांगावं एकदा. माणसाला नेमका आनंद कशाचा आहे?
कर्म प्रवृत्ती, कर्म जोपर्यंत अनभिज्ञ आहे तोपर्यंत कर्म प्रवृत्तीचा आनंद असतो, पण कर्माच्या जाणीवेमध्ये हळूहळू कर्म त्यागाचा विचार माणसाच्या मनात स्वाभाविकतेने येत असतो. आणि मग माणूस मोजायला लागतो की हा आता 4 वर्ष राहिले, आता 5 वर्षात संपलं, आता 6 वर्षात रिटायर होणार आहे. एकदा रिटायर झालो ना मग काय नाही, एकदम निवांत आहे, काय नाही. कारण तेव्हा काम न करता पेन्शन मिळते, त्याचा एक आनंद असतो. घरी बसून आता ते संपलं, सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, अमुक करायचं, संपलं, आता निवांत झालो. बघा, आनंद कशाचा आहे? ऑफिसला जाण्याचा आहे का निवांत होण्याचा आहे? आपण विचार करा ना कधीतरी. आहे जोपर्यंत आम्हाला ऑफिसचं स्वरूप माहिती नव्हतं तोपर्यंत कधी एकदा कर्म करू असं होतच असतं. पण त्या कर्माची जाणीव झाली आणि कर्माची अपरिहार्यता कळायला लागली की हळूहळू मनुष्य त्या कर्मातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तत्वज्ञान हेच सांगतो, दुसरं काही सांगत नाही.